स्वामी साहेब पत्रकार, चंद्रभाऊ पुंदे, बालाजी आगलावे, सर्व माझे मित्र, कंपनी शहरातले सर्व नागरिक, माझे कर्मचारी. मी माझ्या आयुष्यामध्ये 1986 ला कार्यरत होतो. 86 पासून 97 पर्यंत 14 वर्ष 13 वर्ष रोजंदारीवर काढले. 97 ला कायम झालो आणि त्या तारखेपासून माझ्या नशिबी कोणत्या देवाने लिहिलेला असत की पाणी पुरवठाच करायचा. रोजंदारी होत तेव्हा आधी नगरपालिका पूर्ण मीच होतोय. गुळवे साहेब, गुणवंत साहेब आणि मी शेख साहेब. बाकी नंतर मग पाणी पुरवठा आला. जवळपास तेव्हापासून ते 8 तारखेपर्यंत पाणी पुरवठ्याच्या विभागाचं काम की माझ्या हातातून म्हणजे बरेचसे कर्मचारी होते. त्यांचे वडील माझ्या हाताखाली काम केले, त्यांचे मुलं आले. पण माझ्याकडून काही कामामध्ये कुणाला रागा बोलण्याच्या स्वभावामध्ये माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असते, मी कर्मचाऱ्याला क्षमा मागतो. मी काम करत असताना मी असं पाहिलेलं नाही की मी काम करते मला कोणीतरी बघतोय. मी त्या भावनेतून कामच केलेलं नगरपालिकेचं. कोणत्याही क्षणी असो मला काम करायची क्षण होती. मी 24 तास काम. माझ्या घरचं मला काय, मला घरी माझ्या मुलाला सर्व्हिसवाला आहे, माझ्या मुलाला सुद्धा नोकरी आहे. इन्शुरन्स कंपनीमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका मुलाला मी दुकान टाकून दिलेलं आहे. मुलीचं लग्न झालंय. मला कुठल्याही गोष्टीचं कुठलं दिलं नाही. पण एक माझी जिद्द होती आपण काहीतरी गावासाठी प्रयत्न करावं, काहीतरी लोकांसाठी काहीतरी भलं करावं. आपल्या हातातून होईल तेवढं करावं. आपण काय कुठे येते नाही मोठे, पण मी माझे कर्तव्य म्हणून पार पाडले. त्या नागरिकांना 40-45 दिवसाला पाणी होतं. त्या काळामध्ये तर माझी एवढी बेकार झाली होती तरी मी मागे सरकवलं नाही. मी म्हणलं नाही काय होते गो लोक असे अंगावर यायचे माझ्या, तरी मी म्हणलं ठीक आहे उद्या येईल, परवा दिवशी येईल. आणि माझ्याकडे आलेला माणूस जे की आता धावून येणारा तो मला बघितला की ते मुसाबाई आता काय बरं, ही भावना नागरिकाची होती. मला नागरिकांनी खूप सहकार्य केलं. मी त्यांना माझ्या हातातून जेवढं काही कार्य मला करायचं होतं ते केलं. यापुढे सुद्धा करत राहील. मी कुठं गाव सोडून जाणार नाही, जाणार नाही. आणि तुम्हाला ज्या ज्या वेळेस कर्मचाऱ्यांना कुठं अडचण भासत असेल मी अहोरात्र कोण्याही टायमाला तुमच्याशी काम करण्यास तयार आहे. एवढं बोलून माझ्या शब्द संपतो.